आमच्या राम माऊलीला खूप धन्यवाद. आणि माझा अंत्यकण भरून आलं रामला भेटून. फार मोठ्या हुद्द्याची ती व्यक्ती आहे. आता मी विनंती करतो, आता माझं हे नामस्मरण गेली 3 वर्ष चालू आहे आणि हे 2008 चालू आहे. बघा आता कुठलं साल चालू आहे, 2008. म्हणजे मी ह्या 3 वर्षामध्ये जवळजवळ 15-16 वर्ष जर कमी केलं तर तुमचं काय मत आहे सांगा ह्या नामस्मरणाच्या प्रक्रियेत. एवढंच मी लिहित असतो, दुसरं काही विषय नाही. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. थोडंसं भगवंतांनी सद्बुद्धी दिल्यानंतर ते चालू आहे. शास्त्रामध्ये देवाची अनेक नावं सांगितलेली आहेत. त्यापैकी 1000 नावं प्रमुख आहेत आणि 1000 नावापैकी 16 सहस्त्रनामावळीत आपल्याला म्हणू शकत नाही, ते नाव उच्चारण करता येत नाही. परंतु त्यातून ज्ञानोबारायांनी समाधी घेण्याच्या वेळेला महत्त्वाचे 108 नावांचा उच्चार केलेला होता. ते नाव आपल्याला माहिती नाही आहेत, म्हणून तुकाराम महाराज सोपं सांगितलं, रामकृष्ण विठ्ठला विठ्ठल केशवा मंत्र हा जपा सर्व काळ. या नावापैकी सर्वश्रेष्ठ नाव जे आहे 5 नाव राम कृष्ण हरी विठ्ठल केशव आणि गोविंद गोपाळ माधवी प्रमुख नावं जी आहेत, सोपी नावं आहेत. आणि देवाचं कोणतेही नाव जरी घेतलं तर नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने असं नामाचं खूप मोठं महत्त्व आहे. आणि म्हणून जो नाम घेतो त्याचा उद्धारच होतो. महाराज सांगतात, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, सांगा विनितो तुम्हासी संत म्हणत सिद्ध ऋषी. असा नामाचा अप्रतिम महिमा आहे. आणि नामाचा महिमा आपण किती जरी वर्णन करायचं म्हटलं तर आपल्या या साध्या तोंडानं सामान्य मुखातून तिचं वर्णन होऊ शकत नाही. आणि म्हणून जो नामस्मरण करतो तो खरंच नामे तरला नाही कोण ऐसा देवा निवडून, असं नामाचं महत्त्व आहे. रामकृष्ण हे विठ्ठला माय बाप्पा, खूप धन्यवाद. फार काय होतं सूक्ष्म संकल्पना आमच्या राम महाराजांनी दिली. आमचे बालपणीचे मित्र आहे, पण तरी पण त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये अत्यंत आनंददायी आदर आहे, सन्मान्य आदर आहे. मला खबर वाटतं. आणि माझी समोरच शाळा आहे, शास्त्रीनगर शाळेचा मी मुख्याध्यापक आहे. समोरच शाळेत, आणि मी तिथं खाली गेटला असताना त्यांना फोन केला. खूप धन्यवाद माऊली. हात ठेवा. बास 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 बास. रामकृष्ण.